वेगवेगळे प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्या एकाच अर्जावर घेता येतील आणि ती ट्रान्सपरंट पद्धतीने घेता येतील अशा सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी चर्चा झाली. मी काही गोष्टी मिशन मोडवर करण्याच्या संदर्भात बोललो आहे. विशेषतः जलयुक्त शिवार 2 योजना ही आता आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेतो. त्यामुळे ती योजना मिशन मोडवर आपल्याला कशी करता येईल या संदर्भात चर्चा झाली आहे. आवास योजना कशी मिशन मोडवर करता येईल, त्याला अधिक गती कशी देता येईल या संदर्भातली चर्चा झाली. आणि त्याचसोबत विशेषतः मी सांगितलं की आपल्याला जे ॲग्रिकल्चर फीडरचं सोलरायझेशन करायचं आणि सोलरच्या माध्यमातून दिवसा वीज जी शेतकऱ्यांना द्यायची आहे, तर आपला प्रयत्न आहे की आता आज 8,000 मेगावॅट वीज आपण शेतकऱ्यांकरता देतो. त्यातली किमान पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 4,000 मेगावॅट तरी वीज ही आपल्याला सोलरवर कशी नेता येईल असं एक मिशन मोडवर आणि त्याकरता जमीन उपलब्ध करून देणं, सरकारी जमीन शोधून काढणं या सगळ्या गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा महसूल यंत्रणांनी कराव्यात या संदर्भात देखील चर्चा झाली आहे. मला असं वाटतं की एक चांगला रोडमॅप या 2 दिवसामध्ये या ठिकाणी तयार झालेला आहे आणि निश्चितपणे या परिषदेमुळे महसूल विभागाला एक चांगली गती येईल आणि अधिक वेगानं काम या ठिकाणी होताना दिसेल. अजित पवारांनी असं वाटलंय की आतापर्यंत निवडणुकीमध्ये आम्ही सीएम किंवा डीसीएमला रोड शो करताना बघितलं नाही, काहीतरी यांना वेगळा अंदाज आलेला असेल. असं नाही आहे. मागच्या सगळ्याच पोटनिवडणुकांमध्ये सीएम गेले आहेत, डीसीएम गेलेले आहेत आणि आता तुम्ही बघा की शरद पवार साहेबांपासून सगळे नेते त्यांनी उतरवले. याचा अर्थ त्यांना काहीतरी वेगळं दिसत असेल म्हणून त्यांनी उतरवलं ना. यापूर्वीच्या कुठल्या पोटनिवडणुकीत पवारसाहेब गेलेले तुम्ही बघितले? जात नव्हते, गेले पवारसाहेब. साहेब, निवडणूक प्रत्येक गांभीर्याने घ्यायची असते. त्यामुळे शेवटी मतं मागण्याकरता जाणं याला लाज काय वाटायची? चाललोय आम्ही. राष्ट्रवादी भावी मुख्यमंत्री म्हणून एक नाव समोर होतं, जयंत पाटील. त्यानंतर आता सुप्रिया सुळे केलंय. काय पद्धत होईल? राष्ट्रवादीमध्ये ही पद्धत आहे. ते भावी म्हणून त्या ठिकाणी सांगत असतात. भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री अशा अनेक गोष्टी सांगत असतात. पण माझ्या शुभेच्छा आहे. बघा, असं आहे की मी माझ्या अनुभवातलं शिकलो की काही कधी होऊ शकतं. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनतील असं कोणाला वाटलं होतं का? ते बनले. त्याच्यामुळे ज्याला ज्याला जो जो भावी वाटतो त्याला त्याला शुभेच्छा आहे. तुम्ही कायम सांगत आला की पाण्याच्या शपथविधीवर मला बोलायचं एक सुस्वप्न नव्हतं, ते खूप स्वप्न होतं. परंतु वारंवार ती चर्चा काय महाराष्ट्राच्या राजकारणात होते. चांगला आहे ना. हळूहळू गोप्यस्फोट होऊन राहिले आहेत आणि मी जे बोललो तेच कसं खरं होतं हे आता हळूहळू तुम्हाला समजत आहे. पण तुम्हाला अर्धच समजलाय, अजून अर्ध्याला वेळ आहे. मला बोलायची गरज नाही. चंद्रशेखर बावनकुळेंनी असं म्हटलंय की भाजप सोबत राष्ट्रवादी यायला तयार होती, मात्र फडणवीस मुख्यमंत्री नको असं शरद पवारांची भूमिका होती. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला अर्ध कळलंय. मी काही बोललो की समोरून दुसरी गोष्ट बोलली जाते आणि त्यामुळे गोष्टी बाहेर येतात. असंच हळूहळू सगळ्या गोष्टी मी बाहेर आणेन. तुम्ही काळजी करू नका, सगळं तुम्हाला. दुसरा एक विकासाचा मुद्दा आहे. नाशिक पुणे जी रेल्वे यासाठी प्रयत्न करत आहे, पण त्याशिवाय महारेल्वे जी आहे की आम्ही भूसंपादनाला पैसे देऊ शकत नाही आणि मदत करू शकत नाही, तो थांबवा असं पत्र नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. त्यांनी हे पत्र दिलं असेल तर ते आमच्याशी कुठली सल्लामसलत न करता दिलेलं आहे. पूर्ण पैसा आम्ही त्याच्याकरता तयार ठेवलेला आहे. परवा माननीय मंत्र्यांकडे बैठक झाल्यानंतर मंत्र्यांनी एवढेच आम्हाला निर्देश दिले की जे प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर झालं सुधारित, त्या सुधारित प्रेझेंटेशनवर आधारित डीपीआर हा सादर करा, जेणेकरून तो कॅबिनेटला नेता येईल. त्यामुळे त्या प्रकल्पाकरता कुठेही पैसे कमी पडणार नाहीत आणि अशा प्रकारचं पत्र गेलं असेल तर हे पत्र का दिलं याचा जाब विचारला. गौतम नवनाथांच्या संदर्भात एनआयएने सांगितलंय की ते आयएसआयशी संबंधित आहे. मला असं वाटतं की आता कोर्टात चाललेलं आहे. एनआयएने आपली भूमिका मांडली आहे. या संदर्भात मी अधिक बोलणं आता कोर्टाच्या मॅटरमध्ये एका लिमिटच्या बाहेर बोलू नये. देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत, त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. आपल्या घरामध्ये कधी शत्रुत्वाचं वातावरण नव्हतं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. नाही, हे खरं आहे. हे मी पण वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही वैचारिक विरोधक आहोत, शत्रू बिलकुल नाही. आणि महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की एक कल्चर आहे की ज्या कल्चरमध्ये आपण वैचारिक विरोधक असतो. अलीकडच्या काळामध्ये थोडं शत्रुत्व आपल्याला पाहायला मिळत आहे, पण ते योग्य नाही आहे. ते कधीतरी आपल्याला संपवावं लागेल. आणि म्हणून मी पण मला जेव्हा जेव्हा मुलाखतीत विचारलं त्यावेळी मी हे सांगितलेलं आहे की उद्धवजी असतील किंवा आदित्य असतील हे काही माझे शत्रू नाही आहेत. वैचारिक विरोधक झालो, कारण आता त्यांनी दुसरा विचार पकडला, मी वेगळा विचार पकडला. चला.
शिवसेना जी फुटली किंवा जे काही घडलं त्याला कारणीभूत आपण आहात. संजय राऊतांना माझी क्षमता जी आहे ती अधिक वाटते आहे, त्यांना फार माझ्या क्षमतेवर विश्वास आहे, याबद्दल आभार मानूया. पण तुम्हाला एक सांगतो की अलीकडच्या काळामध्ये संजय राऊत जे बोलत आहेत ते फार गांभीर्याने घेण्यासारखं नाही आहे. आणि दुर्दैवाने आता शेवटी कसं आहे की एका पक्षाचे ते प्रवक्ते आहेत, एका पक्षाचे ते नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या लेवलच्या नेत्यांनी बोलताना काही संयम पाळले पाहिजेत, काही थोडं मला असं वाटतं की किमान काही वस्तुस्थिती पाहून बोललं पाहिजे, किंवा ॲटलिस्ट लोकांना खरं वाटेल असं तरी बोललं पाहिजे, अशी अपेक्षा. पण शेवटी त्यांचा प्रश्न. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. काहीही बोललो तरी पुढची गोष्ट बाहेर येते असं म्हणत हळूहळू अनेक गौप्यस्फोट होतील असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय. अलीकडच्या काळात शत्रुत्व दिसून येतंय, मात्र उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे माझे शत्रू नाहीत. वैचारिक मतभेद आहेत, मात्र शत्रुत्व नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेला स्पष्ट केलंय.